तर आताची एक मोठी बातमी समोर येतेय। संजय राऊत हे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत। कार्यकर्त्यांना त्यांनी त्या संदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलंय। अचानक त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचे बिघाड झालेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। बाहेर जाणं आणि गर्दीमध्ये मिसळण्यावर त्यामुळे मर्यादा आल्याचे राऊतांनी म्हटलेलं आहे। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं किंवा गर्दीमध्ये मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेत। त्यात नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल। आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असं एक कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। तर संजय राऊत हे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत। भेटीगाठी ते टाळणार आहेत किंवा ते सार्वजनिक रित्या लोकांना भेटणार नाहीत किंवा गर्दीमध्ये जाण्यावरही त्यांना मर्यादा येणार आहेत, अशी माहिती स्वतः संजय राऊतांनी या पत्राद्वारे दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, नेमकी कशी प्रकृती आहे संजय राऊतांची? काय आवाहन केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना? ज्या प्रकारे आपण माधवी बघितलं, मागील काही दिवसांपासून ट्रीटमेंट संजय राऊत यांच्या सुरू आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पत्र काढून मित्रपरिवार असेल किंवा मग कार्यकर्ते असतील त्यांना विनंती केलेली आहे की सध्या उपचार त्यांचे सुरू आहेत आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यामुळे आणि त्यावर उपचार सुरू असल्यामुळे सध्या वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं किंवा गर्दीत मिसळणं किंवा काही निर्बंध त्यांच्यावर घातलेले आहेत आणि त्यामुळेच नाईलाज असतो ते भेटू शकणार नाहीत। मात्र ते हेही म्हणतात की लवकरच ठणठणीत बरा होऊन आपल्या भेटीस ते येतील आणि त्यामुळे आजारी असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस संजय राऊत हे विश्रांती घेतील, अशी माहिती आहे। वेदांत, खरं तर उद्या मोर्चा आहे, मग उद्याच्या मोर्चामध्ये संजय राऊत सहभागी होणार नाहीत का? आणि रोज ज्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स होतात सकाळी, तर त्या देखील आता होणार नाहीत का? काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सांगितलेलं आहे की गर्दीच्या ठिकाणी किंवा अधिक वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम अटेंड करायचे असतात ते त्यांनी करू नये आणि पूर्णपणे विश्रांती घ्यावी आणि त्यामुळेच उद्याचा जो मोर्चा आहे त्या मोर्चात संजय राऊत उपस्थित राहणार नाही असं कळतंय। त्याशिवाय तू जसं म्हणाले की पत्रकार परिषद, ज्या रोज सकाळी पत्रकार परिषदा संजय राऊत घेतात त्या सुद्धा काही दिवस बंद राहतील। डॉक्टरांनी सांगितलं की पूर्ण विश्रांती घ्यावी त्यांनी आणि पूर्ण उपचार झाल्यानंतरच स्वतः संजय राऊतांकडनं किंवा त्यांच्या कार्यालयाकडनंच पुढची जी माहिती आहे ती दिली जाईल। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे।